इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी मिळाली आहे। जिथे असाल तिथे येऊन मारू अशी प्रशांत कोरटकर यांच्या नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे। धमकीचं कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तुमचं नाव काय काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। हा, इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला, ब्राह्मणाला लक्षात ठेव। तुझ्या कोल्हापूरला येऊन माहीत ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु लक्षात ठेव। याच्यानंतर ब्राह्मणाला तुला किती मारील बघ। परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला। तुम्ही साले काय तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हो। तुझी लायकी कळते, तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात। पण तुझ्यावर संस्कार आहेत ना ते तुझे पेशवाईचे। तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? बाबासाहेब पुरंदरेने काय लिहिलं इतिहास ते वाच पहिले। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, पण इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी आता देण्यात आलेली आहे। धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर आता व्हायरल सुद्धा होती। ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे सर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी, आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा न करता, मला फोन न करता, हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले, शेकडो फोन आले, आणि असं असताना कुठलीही शहानिशा न करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं, तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात। आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत, शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही, आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे, कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।